फळे संत कृपा त्यासी फळे ज्यांचे चित्त ओळे परमार्थी ज्यांचे चित्त ओळे परमार्थी बरोबर आहे संत कृपा त्यासी फळे संत कृपा त्यासी फळे ज्यांचे चित्त ओळे परमार्थी ज्यांचे चित्त ओळे परमार्थी काय मुनी सुखाम काय मुनी सुखाम संत संग जोडता संत संग जोडता देवची हाती लागे तयार देवची हाती लागे तयार संत होता प्रसन्न संत होता प्रसन्न काय मुनी सुखाम काय मुनी सुखाम संत संग जोडता संत संग जोडता आहे अनायासी सर्व सिद्धी आहे अनायासी सर्व सिद्धी म्हणे संतापात म्हणे संतापात आहे अनायासी सर्व सिद्धी आहे अनायासी सर्व सिद्धी काय मुनी सुखाम काय मुनी सुखाम संत संग जोडता संत संग जोडता
संत कृपा त्यासीच फळे, संत कृपा त्यासीच फळे, ज्यांचे चित्त उळे परमार्थी. काय उणे सुखा मग संत संग जोडता, देवची हाती आला पाहे. संत होता प्रसन्न, निळामणे संतापाशी, निळामणे संतापाशी. आहे अनायासी सर्व सिद्धी, काय उणे सुखा मग संत संग जोडता. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रसन्न.
संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका तेयं सदा परिभवग्नम विष्णुदोहं तीर्थास्पदं शिवविरचितं शरण्यं प्रत्यार्तिहं प्रणतपाद भवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा चराचरी मी कळा कुसरी काढीच नेमे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केली स्मरण होय सकल रीती आमचे अनुकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आईसे नमन करो निसकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल संत कृपा त्यासीची फळे संत कृपा त्यासीची फळे ज्यांचे चित्त ओळे परमार्थी कायवणे सुखामोग संत संग जोडता देवचे हातात आला संत होता प्रसन्न कायवणे सुखामोग संत संग जोडता निळामणे संतापाशी निळामणे संतापाशी आहे अनायासी सर्व सिद्धी
काय उने सुखा मग संत होता प्रसन्न. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेरवासी श्री संत निळोबाराय आणि निळोबारायांचा हा संतांचं वर्णन करणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. निळोबाला या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला संतांचं वर्णन सांगतायत. संत कसे असतात, संत कोणाला म्हणावं आणि संत भेटल्यानंतर काय होतं, कोणत्या प्रकारच्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. जेवढ्या सिद्धी आहेत ना त्या सगळ्या सिद्धी कुठे आहेत? संतांच्या भेट. किती सिद्धी आहेत? अष्टमहासिद्धी बोळंगती द्वारी. 8 प्रकारच्या ज्या महासिद्धी आहेत ना त्या सिद्धी त्या सगळ्या कुठं असतात तर संतांच्या पायाजवळ असतात. निळामणी संतापाशी सगळ्या सिद्धी संतांच्या जवळ असतात. आणि संत भेटले म्हणजे देव भेटल्यासारखे. देवाची हाता आला पाहिजे. वास्तविक पाहायला गेलं तर देव आणि संत हे वेगळे नाही. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा, फक्त प्रतिमा भिन्न आहे. नाहीतर देव आणि संत एकच आहे. जसा एका नाण्याच्या 2 बाजू असाव्या. एक बाजू म्हणजे संत आणि दुसरी बाजू म्हणजे देव. एका अंगी दोन्ही झाले हे निर्माण, देव भक्त पण स्वामी सेवा. एकाच नाण्याच्या 2 बाजू जशा असाव्या तसं देव आणि संत एकच आहे. आणि आज ज्या निमित्तानाची कीर्तनाची सेवा आहे आपल्या सगळ्यांचं महत्भाग्य पवित्र असणारा हा कार्तिक मास, कार्तिक महिना. आणि कार्तिक महिन्यामध्ये आपल्या संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला, ज्ञानदेवे रचिला पाया, भारिले देवालया आणि तुकोबराय हे कळस झाले. तर माऊली ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा सुद्धा याच महिन्यामध्ये जवळ येऊन ठेपलेला आहे. आज आहे कार्तिक वद्य षष्ठी आणि माऊली ज्ञानोबरायांचे निस्सीम भक्त, माऊली ज्ञानोबरायांचे एकनिष्ठ भक्त असणारे संत महादेव बाबा कासार त्यांची आज पुण्यतिथी. संत महादेव बाबा कासार यांचा परिचय आपल्या सगळ्यांना परिचय नसणार आहे त्यांचा, कारण आजपर्यंत कधी त्यांची प्रसिद्धी म्हणा किंवा परिचय म्हणा कोणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. संत महादेव बाबा कासार हे कोण आहेत तर ते आपल्याला मी त्यांचा थोडासा परिचय आपल्याला सांगतो. रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल आपणा सर्वांना संत महादेव बाबा कासार यांचा परिचय सांगतोय. संत महादेव बाबा कासार हे मूळ गाव त्यांचं आरफळ, सातारा जिल्ह्यामध्ये. आरफळ हे गाव आणि आरफळ गावातले माऊली ज्ञानोबरायांचे निस्सीम भक्त जे की संत हैबत बाबा. संत हैबत बाबा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. माऊलींचं दर्शन करून आपण ज्यावेळेस प्रदक्षिणेला निघतो त्यावेळेला या बाजूला एकनाथ पार आहे आणि डाव्या बाजूला एक छोटं मंदिर आहे. तिथं हैबत बाबांची समाधी आहे. आपण तिथं जाऊन हैबत बाबांचं दर्शन घेऊन मग इकडं प्रदक्षिणेला जातो मंदिराला. तर ते जे हैबत बाबा आहेत हे हैबत बाबा शिंदे सरकार जे होते पूर्वी, ग्वाल्हेरचे शिंदे सरकार, त्यांच्या सैन्यामध्ये हैबत बाबा हे दाखल होते. भगवंताचे ज्ञानोबरायांचे एकनिष्ठ भक्त आणि शिंदे सैन्यामध्ये ते दाखल होते. त्यांची सेवा त्यांनी संपवली आणि
आणि सेवा संपवल्यानंतर ते आळंदीमध्ये आले आणि माऊलींच्या सेवेमध्ये, अखंड माऊलींच्या चिंतनामध्ये, माऊलींच्या पारायणामध्ये सतत त्यांनी आपलं उर्वरित जीवन समर्पित केलं. आणि त्यांचेच हैबत बाबांचेच शिष्य म्हणजे महादेव बाबा कासार. महादेव बाबा कासार आणि हैबत बाबा हे तसे बघायला गेलं तर लहानपणापासून बालमित्र होते, एकत्र खेळले बागडलेले. पण ते ग्वाल्हेरच्या सैन्यामध्ये दाखल झाले आणि यांनी आपली उपजीविका, यांचं मूळ आडनाव कोकिळ आहे बरं का, कोकिळ मूळ आडनाव त्यांचं कोकिळ आहे. आणि मग आपलं उर्वरित महादेव बाबा म्हणजे हे जे होते हैबत बाबा ते एकत्र असताना भजन कीर्तन आदी उपक्रम चालायचे. पण जेव्हा ते सैन्यात दाखल झाले तेव्हा यांना एकटं वाटायला लागलं. मग एकटं त्यांनी तसंच काळ कंठित केला, कसा तरी काळ घालवला तो भगवत चिंतन करत करत. आणि आपला बांगडीचा व्यवसाय, कासार असल्यामुळे बांगडीचा व्यवसाय करत करत आपली उपजीविका भागवली. आणि ज्या वेळेला हैबत बाबांचं म्हणजे रिटायरमेंट आली आणि हैबत बाबा आळंदीला आले, त्यावेळेला महादेव बाबांनी सुद्धा त्यांचं गाव सोडलं आणि आळंदीमध्ये आले. आणि आळंदीमध्ये माऊलींचं सतत भजन कीर्तन प्रवचन चिंतन आणि ज्ञानोबा साधना करायला लागले. साधना करता करता एक नंतर हैबत बाबांचं देहावसान झालं. हैबत बाबांना मंदिरामध्येच समाधी स्थान त्यांनी निवडलं. मग महादेव बाबांची सुद्धा तीच इच्छा होती. महादेव बाबांची इच्छा होती मला सुद्धा माऊली ज्ञानोबारायांच्याच सानिध्यामध्ये माझं सुद्धा देहावसान व्हावं. उर्वरित काळ त्यांनी आळंदीमध्ये घालवला, सिद्धबेटामध्ये त्यांनी उर्वरित साधना केली, आयुष्य घालवलं. आणि अशा काळामध्ये त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली. कुणीही यायचं, काहीतरी सांगायचं, बाबा असं झालं तसं झालं हे झालं ते झालं, बाबांनी त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि त्या आशीर्वादाने अनेक लोकांचे कल्याण झाले. आणि मग मात्र इहलोकाला जायचं प्रसंग आला, त्यावेळेला महादेव बाबांनी ज्ञानोबरायांना प्रार्थना केली. आणि जसं हैबत बाबांना तुम्ही जवळ घेतलं माझ्या गुरूंना, तसं मला सुद्धा तुमच्या जवळच स्थान मिळावं ही माझी इच्छा आहे. आणि मग मात्र हैबत बाबांच्या नंतर महादेव बाबांचं वैकुंठ गमन झालं. आणि वैकुंठ गमन जे झालं ते कार्तिक वद्य षष्ठी म्हणजे आजचा दिवस. त्या दिवशी त्यांचं वैकुंठ गमन झालं. आणि वैकुंठ गमन झाल्याच्या नंतर जशी महादेव बाबांची इच्छा होती तसं त्यांच्या मनाप्रमाणे मंदिर संस्थांचे जे मुख्य कारभारी आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये माऊली गेले. आणि माऊलींनी त्यांना सांगितलं की मंदिरामध्ये महादेव बाबांना स्थान द्या किंवा मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पायरी. आपण दर्शनाला तर हैबत बाबांची पायरी म्हणतो, त्याच्या उजव्या बाजूला मंदिरात जाताना डाव्या बाजूला आणि बाहेर येताना उजव्या बाजूला महादेव बाबा कासार यांची समाधी. तिथं पूर्वी पादुका होत्या, आता महादेव बाबांची मूर्ती, अशी मूर्ती त्या ठिकाणी बसवलेली उजव्या बाजूला. कधी गेला तर अवश्य दर्शन घ्या. सिद्ध पुरुष होते, सिद्ध महात्मा होते. हा त्यांचा परिचय. हे समाजापासून लुप्त असणारे असे अनेक साधू संत महात्मे आहेत ज्यांचा कधी प्रचार झालाच नाही. यांच्या बरोबरच अजून एक आमच्या समाजामध्ये तसे 5-6 संत होऊन गेले कासार समाजामध्ये. पहिले म्हणजे महादेव बाबा कासार, दुसरे संत शिवबा कासार. जगद्गुरु तुकोबारायांचे 14 टाळकरी होते आणि त्या 14 टाळकऱ्यांपैकी एक म्हणजे संत शिवबा कासार. आणि तिसरे चांगदेव महाराजांचं काव्य ज्यांनी लिहिलं, जनाबाईच्या एका अभंगामध्ये त्यांचा उल्लेख सापडतो. चांगयाचा लिहिणार श्यामा तो कासार. चांगदेव महाराजांचं काव्य ज्यांनी लिहिलं ते श्यामा कासार. त्याचबरोबर संत अडकोजी महाराज हे विदर्भामध्ये. संत अडकोजी महाराज म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत. तुकडोजी महाराजांचे गुरु म्हणजे अडकोजी महाराज. हे अडकोजी महाराज कासार होते. त्याचबरोबर
नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीच्या जवळ छोट गाव आहे, तिथं लोटांगडे महाराज म्हणून बोलले. त्यांचं मूळ नाव कोळंबकर महाराज, नान्नज गाव, नगर जामखेड जवळ. तिथेही सिद्ध महात्मे संत चांगदेव महाराज लोटांगणे, ते भगवंताला सतत लोटांगण घालायची सेवा करायची, म्हणून त्यांचं नाव लोटांगणे पडलं. तेही कासारच. असे कासार कुळामध्ये अनेक संत झाले. तसं पाहायला गेलं तर संत हे पुन्हा एका समाजाचे नसतात. तसं जर पाहायला गेलं तर महादेव बाबा फक्त कासारांचेच आहेत असं नाही. संताला कुठली जात नसते, संताला कुठलं गोत नसतं. गोत्र जात हे संतासाठी नाही, हे तुम्हाला सामान्य लोकांसाठी या गोष्टी. पण संत महात्म्यांसाठी हे नाही. संत हे सकल विश्वाचे असतात. त्यांचा अवतारच त्याच्यासाठी झालेला आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आमचे महावीर कासार भाऊजी त्यांनी याचं नियोजन केलं आणि त्याचबरोबर इस्कॉनचाही ते चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करतायत. भगवत नाम भगवत चिंतन त्या निमित्तानं तरी प्रत्येकाच्या मुखामध्ये येतं. कलियुगामध्ये दुसरं कुठलं साधन नाही. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल तर कलियुगा माझे करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटी. कीर्तन म्हणजे काय? कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. कीर्तन म्हणजे काय? हे उभा राहून एकाने सांगायचं, बाकीच्याने टाळ घेऊन टाळ वाजवायचा, मागं म्हणायचं, याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये नाम संकीर्तन हे सगळ्यात सोपं साधन आहे आणि कुठंही करता येतं आणि एकांतात एकट्याला करता येतं. तिथं काही मेळ बसवायची गरज नाही. इथं दिला टाइम 9चा आणि मेळ बसेपर्यंत वाजले 10:30. तसं भगवत चिंतन करण्यासाठी काही काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाहिजे. त्याला काही काळाची वेळाची कशाची काही मर्यादा नाही, कशाची गरज नाही. बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होई श्रम आहे सांगा. एका जागेवर बसले बसले राम राम म्हणायला काय श्रम आहे सांगा बरं. काही न लगती कष्ट न लगे सायास, करावा अभ्यास विठ्ठलाचा. कुठले कष्ट करायची गरज नाही, कुठले सायास करायची गरज नाही. बसल्या ठाई बसल्या जागेवर राम राम म्हणते. काय कष्ट आहे का राम म्हणायला? काही नाही. पण त्याच्याच मुखाला येतं. कोणाच्या ज्याचं अनंत जन्माचं पुण्य ज्याच्या पदरात असतं ना, त्याच्याच मुखाला भगवत चिंतन येतं. कोणाच्याही मुखाला भगवंताचं नाव येत नाही. तसं परमार्थ हा सुद्धा कोणाकडून घडतो, कोणाकडून घडतो. आणि संतांची प्राप्ती, संतांची भेट, संतांची सेवा हे घडायला सुद्धा महाराज अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. अनंत जन्माची असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. किंवा जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले. माया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले. अनंत जन्माचं पुण्य ज्याच्या पदरामध्ये असतं त्याच्याच मुखाला भगवत नाम चिंतन येतं. कोणाच्याही मुखाला भगवंताचं नामस्मरण येत नाही. आजचा जो अभंग आहे हा संतांचं वर्णन करणारा अभंग आहे. अभंगामध्ये संत निळोबाराय संतांचा परिचय करून देतात, संतांचं वर्णन करतात. संत कृपा कोणाला प्राप्त होते, फळे याचा अर्थ काय? कोणाला संत कृपा प्राप्त होते तर सरळ सरळ त्याचं उत्तर त्यांनी पुढच्या चरणात दिले. उत्तरार्धामध्ये संत कृपा त्यासीची फळे, त्यालाच संत कृपा प्राप्त झाली. कोणाला? ज्याचे चित्त ओळे परमार्थ, ज्याचं चित्त परमार्थाकडे आपोआप वळलं जातं ना, ओळखायचं त्याच्यावर संताची कृपा झाली. ज्याचं चित्त बरोबर मंदिराकडे येतं, ज्याचं चित्त बरोबर कीर्तनाकडे जातं, ज्याचं चित्त बरोबर प्रवचनाकडे जातं,
जिथं जिथं भगवत चिंतन भगवत नामस्मरण जिथं जिथं आहे, जिथं जिथं काही कथा कीर्तन चालू आहे, ज्या ठिकाणी ज्याचं चित्त वळतं त्या दिशेला ज्याचे पावलं वळतात ना, समजायचं त्याच्यावर संताची कृपा झाली. कोणावरही संत कृपा करत नाही आणि देवही नाही. संत कृपा त्यासीची फळे ज्याचे चित्त वळे परमार्थी. आणि संतांची कृपा तुम्हा आम्हावर झाली म्हणून आपण आज इथं आलोय. आपल्यावर जर संतांची कृपा झाली नसती तर आपण आज इथं नसतो. आज या कार्यक्रमाची पत्रिका छापली, गावोगावच्या व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली, प्रत्येकाला सांगितलं कार्यक्रम या, कार्यक्रम या. आले किती जण हो? त्याच्यासाठी सुद्धा महाराज संतांची कृपा लागते, कृपेशिवाय काही नाही. आणि संतांची कृपा झाली ना मग काय येऊनी सुखा, मग त्या सुखाला पार नाही. किती सुख आहे संतांच्या पायाजवळ, किती सुख आहे, किती सुख आहे. त्या सुखाला उपमा नाही, गणना नाही, तुलना नाही. संतांच्या पायाजवळ एवढं सुख आहे. आमुप जोडल्या, आमुप जोडल्या, आमुप जोडल्या सुखाची नाराशी. आमुप जोडल्या, आमुप जोडल्या, आमुप जोडल्या सुखाची नाराशी. संतांच्या पायाजवळ आमुप जोडल्या सुखाची या राशी. पार त्या भाग्यासी नाही आता. संतांच्या ठिकाणी आमुप असं सुख आहे. आमुप हा शब्द कुठं वापरला जातो? ज्याचं मोजमाप केलं जात नाही त्या ठिकाणी आमुप हा शब्द. इतकं सुख संतांच्या पायाजवळ आहे. म्हणून तर सगळ्या साधू संतांनी मागताना सुद्धा मागितलं ना, देवा तुझे ज्याला प्रीती अखंड आहे ना त्या संतांच्या पायाचं वास्तव्य आम्हाला दे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड मजते तयाची संगती, मजते तयाची संगती. मग मी कमलापती, मग मी कमलापती. अखंड
बाळांची संगती मग मी कमळापती तुझबानानी कंटाळ पडोनी राहील तरी ठाई उगाची संताची ये पायी संतांच्या पायाजवळचा वास मागितला का बरं कारण संतांच्या पायाजवळ सुख आहे सुख मला सांग बहुपायी संतांच्या मनवणी केला वास नाही नाश ये ठाई संतांच्या पायाजवळ सुख आहे आणि तुम्ही आम्ही सगळेचे प्रयत्न करतोय कशासाठी प्रयत्न करतोय एवढा मोठा ठेवी कशासाठी करतोय काय मिळावं म्हणून करतोय उद्योग धंदा जे काही गोष्टी आपण करतोय कशासाठी करतोय काय मिळावं म्हणून आपली धडपड चालू आहे सुख मिळावं आनंद मिळावा सुख मिळावं म्हणून आपण धडपड करतोय पण मिळालं का हो मिळालं का ज्याच्यासाठी कारण का मिळालं नाही आपला पत्ता चुकलाय ना आपल्याला जायचंय एका गावाला आणि आपण चाललोय दुसऱ्या रस्त्याने कसं आपल्याला मिळेल ते गाव ज्या गावाला जायचंय ना ते गाव आपल्याला जर सापडायचं असेल तर त्या योग्य मार्गाने योग्य दिशेने त्या गावाला गेलं पाहिजे ना त्याच रस्त्याने गेलं पाहिजे ना दुसऱ्या रस्त्याने गेल्यावर कसं सापडेल जायचंय पंढरपूरला आणि चालले इकडे धाराशिवकडे कधी येईल पंढरपूर ज्याच्या नावानं हाका मारतोय आपण त्याचं नावच माहिती नसेल तर काय त्याच्या गावाला जाऊन तरी काय उपयोग आपल्याला पाहिजे काय सुख पाहिजे सुखासाठी आपली धडपड चालू आहे पण सुख काय मिळालं नाही उलट झालं काय तुकोबाराय म्हणतात सर्व सुखाची या आशा जन्माला नाही
तसा दिशातील पावला माया वेसनेला जीव माझा माझे पहितने नदी कोणी माझे पहितने नदी कोणी उलट झालं काय सगळा जन्म त्या सुखाच्या आशेमध्ये गेलो सुख मिळावं म्हणून आपल्याला धडपड चालू पण सगळा जन्म सुखाच्या आशेमध्ये जातो आशेमध्ये सुख काही मिळत नाही वास्तविक पाहायला गेलं तर सुख पाहता जवा पाढे आणि दुःख पर्वता एवढे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला सुख बघायला गेलं सुख नाहीच मुळात आहे तर केवढं आहे जवसा एवढं आणि दुःख पर्वता एवढं डोंगरा एवढं सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हणून महाराज म्हणतात धरी धरी आठवण मानी संतांचे वचन म्हणून काय करा तुम्ही आठवण धरा संतांची जे वचन आहेत ना त्याचं तुम्ही पालन करा मग मात्र तुम्हाला सुखाला काही पार नाही मग सगळीकडे तुम्हाला सुखच सुख आहे आणि आपला जो पत्ता चुकला आपण संसारामध्ये सुख शोधायला लागलो पण संसारामध्ये सुख नाही फक्त सुखाचा भास आहे रज्जू सर्पाकार भास येले जगडंबर तसं आपल्याला ना फक्त त्या दोरीवर साप ती जी प्रक्रिया आहे ना वेदांतातली आता आपल्याला वेदांताकडे जायचं नाही कारण वेदांत आपल्या डोक्यावरून जाणार आहे पण सहज साधं सोपं आपल्याला संतांनी सांगितले बाबा तुम्हाला तरुण जायचंय ना सोपं साधन आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नदगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण कुठं सुद्धा जायची गरज नाही ठाईच वरी सोनी करा आवडी आनंद आडवावा त्याला फक्त एकचित्त करावं लागतं तेच आपल्याला जमत नाही आपण बसतो आपण कीर्तनात बसतो पण कीर्तन आपल्यात बसत आपण बसलोय कीर्तनात पण कोण दुकानात गेलं कोण घरीच गेलं कोण कुठं आपण इथं बसलो पण आपलं मन इथं नाही मन बहुत चंचल आहे बहुत चंचल चपळ जाता येताना लगे वेळ खूप चंचल असणार हे मन सहजासहजी हे मन भगवंताकडे येत नाही ह्या मनाला त्याची गोडी लागली पाहिजे आणि सहजासहजी गोडी लागत नाही आणि एकदा गोडी लागली की परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही भगवंताच्या ठिकाणी जर जडलं हे चित्त जर भगवंताच्या ठिकाणी जडलं रूपी जडले औचन पायी स्थिरावले मन मग काय होतं देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला मग मात्र काही आपल्याला देहभान सुद्धा विसरून जातो महाराज मला सांगा भगवंताचे भेटीमध्ये खरं सुख आहे भगवंताकडे सुख आहे तुकोबारायांचा ते अभंग आहे तुकोबा
बरं त्या अभंगामध्ये म्हणताय सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगणार माझ्या पांडुरंगा सारिखा तो आपण ज्याच्याकडे जातोय ना तोच सुखरूप आहे किंबहुना स्वतः तोच सुख आहे. सुख म्हणजे काय भगवान परमात्मा म्हणजेच सुख आहे. म्हणून आपल्याला दुसरे का अभंग आहे सुखाला घे करीसी तरी तू पंढरीसे नाही मग तू अवघाची सुख रूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी मग तू अवघाची सुख रूप होसी. सुख प्राप्तीचा हा भक्त सांगितला. तुम्ही काय करा सुख पाहिजे तर तुम्ही साधू संतांकडे जा भगवंताचं नामस्मरण करा भगवंताकडे तुम्ही जा. महाराज या अभंगामध्ये संतांचं वर्णन सांगतायत. संत कोणाला म्हणावं भक्त कोणाला म्हणावं भक्त ऐसे जाणार जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जगधन माता पिता. भक्त त्याला म्हणावं संत त्यांना म्हणावं जे नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी जे काही टाना टोना जादू टोना हे ज्यांना माहिती नाही ना फक्त नामस्मरण फक्त नामस्मरण फक्त नामस्मरण त्यांना बाकी काही आवडत नाही. विषय तो त्यांचा विषय सुद्धा त्यांचा भगवान परमात्माच झालेला असतो आणि अखंड भगवत चिंतन करतात. कलियुगामध्ये दुसरं साधनही नाही. हरेर नामेव हरेर नामेव हरेर नामेव केवलम कलो नास्तेव कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. हरिनामाशिवाय कलियुगामध्ये दुसरं कुठलंही सोपं साधन नाही. म्हणून सगळ्यांनी भगवत नामस्मरण केलं पाहिजे भगवत चिंतन केलं पाहिजे. भगवत चिंतन सहजासहजी बसल्यानंतर होणार नाही. थोडा तुम्हाला त्रास होईल सवय लागेपर्यंत थोडस जड जाईल जरा झोप येईल काहीतरी अडचणी येतील या गोष्टी होतील. पण भगवत नामस्मरणाशिवाय या संसारामध्ये सुद्धा सुख नाही महाराज. आपण इथं भगवत चिंतन करण्यासाठी एकत्र आलोय. इथं जो आनंद आहे इथं जे सुख आहे ते इथून घरी गेल्यावर मिळतो. इथून घरी गेल्यावर बघा तुम्ही घरी गेल्यानंतर थोडा वेळ कसं वाटतं आणि इथं होतो त्यावेळेस कसं होतं. म्हणून अखंड भगवत चिंतनाची सवय लागली ना मग मात्र आपल्याला ती धून इथं जर लागली परत आपलं मन माघारी येऊ शकत नाही. मग आपल्याला पुढं आनंदाच्या लाटा तेथे उसळत आनंदाच्या लाटा सुख आणि परमार्थातलं प्रेम हे वरचेवर वृद्धिंगत होणार आहे वाढणार आहे. संसारामधलं प्रेम हे वृद्धिंगत होत नसतं. संसारामधलं प्रेम हे हळूहळू कमी होत चालतं. पण परमार्थामधलं प्रेम हे वरचेवर दिवसेंदिवस वाढत जातं. बघा सप्ताह जर आपला बसला तर पहिल्या दिवशी जो आनंद आहे पहिल्या दिवशी जो रंग आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी अधिक वाढतो. तिसऱ्या दिवशी अधिक वाढतो. चौथ्या दिवशी अधिक वाढतो. कधीपर्यंत काला झाला पंक्ती झाल्या प्रसाद सगळ्यांनी घेतला त्याच्यानंतरच वातावरण त्या मंडपातच वातावरण बघायचं तुम्ही कसं असतं. करमत नाही मला 8-10 दिवस तरी करमत नाही. पण जर आपण त्या फ्लो मध्ये असो भगवत नामस्मरणाच्या त्या चिंतनामध्ये जर आपण मग्न असो तर मग मात्र आपल्याला कायमस्वरूपी सुख आहे कायमस्वरूपी आनंद आहे. त्या आनंदाला तोटा नाही त्या आनंदाला पार नाही. तो आनंद कधी कमी होणारा नाही. आणि आपली सगळ्यांची जी धडपड आहे ते सुख मिळावं आनंद मिळावा म्हणून आपण काय केलं पाहिजे साधू संतांना शरण गेलं पाहिजे. भगवंताची भक्ती केली पाहिजे. भक्ती तसं पाहायला गेलं तर तुकोबारायांनी एका ठिकाणी सांगितलं भक्ती तो कठीण शूळावरील कोडी आणि जो निवडेल तो
विरळा शूर म्हणले, विरळा शूर. तसं भक्ती करणं. आणि एका ठिकाणी महाराज म्हणतात भक्ती कशी आहे, खूप सोपी आहे. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य नागवेया पापा, पुण्य नागवेया पापा. ये जाने के पाप, ये जाने के पाप. ये जिए के कंठी की, साधू संतांनी तुम्हाला सांगितलं ना, बसल्या जागेवर नामस्मरण करायला काय अडचण आहे सांगा. बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. बसल्या जागेवर राम 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 म्हणायला काय हरकत आहे. तुम्ही महिला मंडळी तर सगळं जास्त आहे. तुम्ही घरामध्ये रोज घरात दैनंदिन काम करता, स्वयंपाक दोन्ही भांडी. स्वयंपाक करता करता तुम्ही जर राम राम म्हणत कणिक मळली, राम राम म्हणत थापली, राम राम म्हणत चपात्या लाटल्या, राम राम म्हणत शेकल्या, राम राम म्हणत भाजी केली, भात केला, सगळा स्वयंपाक राम राम म्हणत जर केला, तो प्रसाद बनतो. प्रसाद तो जर तुम्ही खाल्ला, भगवत नाम चिंतन करत करत बनवलेला स्वयंपाक जर तुम्ही खाल्ला तर तो प्रसाद बनतो. त्याची चव बघा तुम्ही, त्याची चव बघा तो कसा लागतो. आणि तेच तुम्ही घरात भांडणं होऊ द्या, काहीतरी कुरकुरी होऊ द्या, शिव्या देत देत बनवलेला स्वयंपाक तुम्ही खा, तो कसा लागतो ते बघा. आणि मला फोन करून सांगा कुठला चांगला होता. भगवंताचे नामस्मरण करत करत बनवलेला स्वयंपाक हा प्रसाद बनतो. आणि तो प्रसाद आपण भक्षण केला, तो प्रसाद आपण ग्रहण केला, तो प्रसाद आपण खाल्ला, तर आपली जी बुद्धी आहे ती साहजिकच भगवत चिंतनाकडे वळते. ऑटोमॅटिक तुम्हाला भगवत नामस्मरणाची ओढ लागते आणि हळूहळू आपल्यामध्ये बदल होतो आणि अखंड आपल्याकडून भगवंताचं नामस्मरण घडलं जातं. आणि तेच तुम्ही तो प्रसाद आपल्या घरातल्यांनी खाल्ला तर घरातल्यांची बुद्धी सुद्धा तशीच होते, आपोआप परमार्थाकडे वळतात महाराज ते. असे अनेक उदाहरण आहेत, अनेक उदाहरण आहेत. खूप लोक आहेत अशी, प्रसाद बनलेला खाल्ल्यानंतर परमार्थाकडे वळलेले. दारू पिणारे सुद्धा परमार्थामध्ये आले, वाईट व्यसन करणारे सुद्धा परमार्थामध्ये आले. या प्रसादाचं महत्व आहे. आणि तेच जर तुम्ही भांडण करत करत स्वयंपाक बनवला, तो खाल्ला, घराचा विध्वंसच होणार आहे. सगळ्यांचे स्वभाव तसे बनणार. आपण अन्न बनवतोय, अन्न बनवत असताना आपला जो स्वभाव असतो, राग असतो, सगळा त्या अन्नामध्ये उतरतो. आणि तो ते अन्न घरात जे खातात ना, सगळ्यांचाच स्वभाव तसा बनला जातो. मग एक ना एक दिवस सगळं पूर्ण घराचा विध्वंस व्हायला काही वेळ लागत नाही. पण तेच जर भगवंताचं नामस्मरण करत करत बनवलेला स्वयंपाक असेल ना, तर मात्र आनंदाने सगळे एकत्र बसून तो प्रसाद भक्षण केला ना, तर मात्र भगवत चिंतनाकडे सगळेच वळले जातात. आणि त्याच्यासाठी सुद्धा संतांचीच कृपा लागते, ते घडायला सुद्धा. हा अभंग त्यासाठीच मी म्हटला, संत कृपा त्यासीची पडे, कोणासी? ज्यांचे चित्त वळे परमार्थी. ज्यांचं चित्त परमार्थाकडे ओढलं जातं, आपोआप ज्याचे पाय मंदिराकडे येतात, आपोआप ज्याचे पाय भगवत नामस्मरण जिथं चाललं तिथं जातात, त्याला संतांची कृपा आहे. संत कृपा त्यासीची फळे. फळे म्हणजे काय? त्याला त्याचा कृपा
कृपा प्रसाद मिळाला आणि ज्यांचे चित्त ओळे परमार्थी. पण हे सगळं झालं, परमार्थामध्ये आपण आलो, साधना करायला लागलो, भगवत नामस्मरण करायला लागलो, चिंतन करायला लागलो. करता 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 काय होतं? मन हे राम झाले, मन हे राम झाले. तुकोबारांचे एक अभंग आहे, महाराज म्हणतात, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेव. भगवंता, मी तुमचं भजन करत करत तुमच्याकडे तुम्हाला बघण्यासाठी आलो, पण मीच देव झालो. आणि खरंय ना, राम आणि तुकाराम काय फरक आहे? तुकोबाराय उलट देवापेक्षा सुद्धा एक पाऊल पुढे आहेत महाराज. तुकोबारायांचं चरित्र जर सांगायला गेलं ना, तुकोबाराय देवापेक्षा सुद्धा पुढे. काळ सुद्धा थरथरा कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असे तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांचे एकनिष्ठ असणारे शिष्य म्हणजे आज ज्यांचा अभंग आपण घेतला ते निळोबाराय, पिंपळनेर वसुन निळोबाराय. निळोबारायांचं जर चरित्र आपल्याला सांगायला गेलं तर निळोबाराय भगवंताचं भजन सुद्धा करत नव्हते. एकनिष्ठ तुकोबारायांचे सेवक होते, फक्त तुकोबारायांचं भजन करायचे. गुरु भजनामध्ये तल्लीन झाले होते. कोण? निळोबाराय. तुकोबारायांचं सदेह वैकुंठ गमन झालं. वैकुंठ गमन झालं परत निळोबारायांसाठी यावं. देव आले तर देवाला निळोबाराय म्हणले नाही म्हणले, मी हे करत. निळा म्हणे, आम्ही निळोबाचे देवा, तू कयाचा धावा करीत असो. तुकोबारायांना यायला लागलं, तुकोबारायांना यायला लागलं. अशा निळोबारायांचा हा अभंग आहे. 12 वाजले, गुलाल सगळ्यांना मिळाला, मिळाले. एकदा आचार्याची पुण्यतिथी महादेव बाबा कासार, आपण पुष्पवृष्टीनं एकदा भजन करू आणि भजनाने आपण पुढे वाहूया. महादेव बाबा जय जय महादेव बाबा, महादेव बाबा जय जय महादेव बाबा. महादेव बाबा जय जय महादेव बाबा, महादेव बाबा जय जय महादेव बाबा. महादेव बाबा गुरु हैबत बाबा, महादेव बाबा गुरु हैबत बाबा. महादेव बाबा जय जय महादेव बाबा, महादेव बाबा जय जय महादेव बाबा. संत कृपा त्यासीची फळे ज्यांचे चित्त वळे परमार्थी. कायवने सुखा मग संत संग जोडता. संत संग जोडल्यानंतर काय सुख होतं, काय सुख प्राप्त होतं. महाराजांचा निळोबारायांचा अभंग काय अभंगामध्ये निळोबारा म्हणताय.
काय उणे सुखा मग संत संग जोडता. संतांचा संग जर आपण केला तर आपल्याला कशाचीही कमतरता पडणार नाही. काय उणे, ऊन म्हणजे काही नाही, काही कमी पडणार नाही. तुझ्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आपल्याला काही जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे. भगवंताच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं आपल्याला काही होणं पडणार नाही. का? संत संग जर आपण जोडला, संत संग जोडीला, आणि देव सुद्धा आपल्याला मग जसं निळूबारायांनी साधना केली एकनिष्ठ संताची, कोणाची? तुकोबारायांची, आणि देवाला जसं यावं लागलं ना, तसं आपण जर साधना संतांची सेवा केली तर आपल्यासाठी सुद्धा देव काय येणार नाही बरं. आपली तेवढी सेवाच नाही, आपलं तेवढी संत सेवा तेवढी घडायला लागते. संत भेटणं मुळात अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटणे. परी जग जेठी करुणा केली, संत कुणाला म्हणावं. संत कसे असतात त्याचं वर्णन करायला गेलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही. पुढचा अजून एक कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर पुन्हा आपल्या सगळ्यांना प्रसाद घ्यायचा आहे. उर्वरित चिंतन करीत पुन्हा योग आला तर त्यावेळेला राहिलेलं चिंतन आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. निळोबाराय म्हणतायत संत भेटीचं, संतांचं महात्म्य, संतांचं वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं. निळा म्हणे संतापाशी अनायासी सर्व सिद्धी. संतांच्या जवळ सगळ्या सिद्धी आहेत. मग सिद्धी कोणत्या, किती प्रकारच्या सिद्धी आहेत? तसं पाहायला गेलं तर सिद्धीला पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. नाथ बाबा त्यांच्या हरिपाठामध्ये म्हणतात सिद्धीचे आम्ही मागे लागतो. का? कोणत्या सिद्धीला पुसतय म्हणजे काय करायचे? सिद्धी घेऊन, सिद्धी घेऊन काय करायचे? नको आहे मला सिद्धी. तुकोबारायांनी सुद्धा सिद्धी नको म्हणले मला. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे तिष्ठत दारामध्ये उभा आहेत अष्टमहासिद्धी. तुकोबाराय म्हणले नकोय आम्हाला त्या. एवढं सामर्थ्य असणारे संत महात्मे आणि त्यांच्या कृपेनं आजचा असणारा हा महादेव बाबा कासार यांचा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. मधलं भजनही झालंय. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं माऊलीचे भजन शेवटचे चाल होईल आणि कार्यक्रमात ज्ञानेश्वर
तुम्हा सर्व श्रुतिमय पंचचरणी एकदा सगळ्यांचे आमच्या संयोजक आयोजकातर्फे आभार. कार्यक्रमाला आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल वृक्ष कासार समाज तुळजापूर यांच्या वतीनं तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल
लाईन टॅक्स मध्ये सर्वांनी जागेवर बसून घ्या. इस्कॉनची प्रवचन होईल आणि नंतर आरती.